गाइस अभी हम बनाने जा रहे हैं काजू का सब्जी। ओए, तो इसके लिए पहले हमको ये छिलना पड़ेगा। ये देखो ऐसे। चार आणले ना, 2 खिडक्या आणि 2 दरवाजे। तर मंडळी काजू तर सोलून झालेले, त्याच्यात आता आपण घाले गरम पाणी। पण आम्ही गरम पाणी घातल्यावर काय होतं त्याचा? डीक जातात। ओके, गरम पाणी घातलं का डीक सगळं येतं आणि साला पण येतं, म्हणजे साला काढलेली असतात आणि डीक जातं। तर सर आम्ही काय करूया, खोबरा किसून घेतलेला गुळ किसून घ्या। गुळ लागताला ते का? गुळ टाकून घ्या। हे असं सोलून घेऊया। पाणी गरम आहे। तर मंडळी काजू तर आपले साफ करून झालेत। आता घालूया आपण त्याच्यात तेल। आता ऑइल मध्ये आपण काजू परतून घेऊया। पण काजू तेलात परतून घेतल्यावर काय होता? वाईट तिखटाचा वास जातो। तुपाही टाकतात, पण तूप टाकतात, आपलं करायचंच नाही। पाणी टाकूया गरम। त्याच्यावर झाकण ठेवूया आणि हे घर शिजून दे। जरासं मीठ टाकूया ना, गोड पदार्थात मीठ टाकलं का चव बरी लागतं। आता मंडळी घालूया याच्यात गुळ। गुळ घालूया। गुळ विरघळून दे। त्यानंतर मग कोकोनट विरघळाला काय आपण खोबरा घालूया। मंडळी घालूया आपण खोबरा। आता ठेवूया, गॅस बारीक करून ठेवूया। आता शिजन दे, शिजन देऊया। बारीक गॅस करून ठेवूया। मामी पण तुका झटापट इतके रेसिपी आठवतात कसे काय? असे सहज माझ्या डोक्यात चालूच असतात, काहीतरी करायचं वेगळा। नवीन नवीन नाही, नवीन काय नाही काहीतरी ना। रिकामी बसते तेव्हा आठवत असते, नाहीच झालं तर मग युट्यूबवर सर्च मारून बघित असते जी मला रेसिपी वही असतात। ती सोप्यात सोपी काही मिळत। बऱ्यापैकी मी युट्यूबच्याच रेसिपी शिकतोय। पण झटापट बनवलंस तरी पण टेस्ट एक नंबर असतो। त्या माका कळलं ना, काय तुम्ही जे करतोय ते परफेक्ट होतं, चुकलंच नाही। कारण त्या आपलं कसं आपल्या मनात इच्छा असतं काय तर मग करू का, आणि त्यासाठी मी आधी 8 दिवस तरी विचार करीत असते काय करायचं। आता थोडं थंड होऊन दे। आपलं तयार झाले काजूचं मोहलो। काजूचं मोहलो। आता आपलं मोहलो बनवून झालेलं बघू शकताय। हे बघा
आता आपण टेस्ट करूया. जबरदस्त, एक नंबर. तुम्ही पण करा, खावा आणि कमेंट करून सांगा.